आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश। खरं म्हणजे आज बोलणं कुठून सुरू करावं असा एक प्रश्न माझ्या मनात निर्माण झालाय। एक प्रचंड वादळ मनामध्ये तयार झालेलं आहे। कारण आज सभागृहामध्ये ज्या शोक प्रस्तावासाठी आपण सर्व लोक एकत्रित आहोत, कधीच कल्पना केली नव्हती की अशा प्रकारचा शोक प्रस्ताव हा आपल्याला या ठिकाणी त्याच्यावर व्यक्त व्हावं लागेल। खरं म्हणजे सहज बाजूला नजर गेली तर नेहमीच खुर्चीत दादा असायचे आणि सभागृहामध्ये तर सुरुवातीपासून तर रात्री उशिरापर्यंत कितीही काळ सभागृह चाललं तरी आपल्या जागी बसलेले दादा हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळायचे। आज दुर्दैवाने ते आपल्यामध्ये नाहीत, याची निश्चितपणे खंत आहे। खरं तर यावर्षी दादांनी 12वा अर्थसंकल्प मांडला असता, पुढच्या वर्षी 13वा अर्थसंकल्प मांडून बॅरिस्टर शेषरावजी वानखेडे यांचा जो विक्रम आहे त्याची बरोबरी केली असती आणि कदाचित पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री म्हणून दादांचं या ठिकाणी कार्य राहिलं असतं। पण अचानकपणे दादा आपल्यातनं निघून गेले आणि यावेळी हा अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी या ठिकाणी माझ्यावर आली। खरं म्हणजे अर्थसंकल्पाच्या संदर्भात आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की कठोर निर्णय घ्यायचे असतील तर ते घ्यायला कधीही मागे पुढे न पाहणारे अजितदादा होते। पण त्याचवेळी वित्त विभागाने लाडकी बहीण योजनेचा भार हा अर्थसंकल्पावर फार मोठ्या प्रमाणात पडेल आणि म्हणून याचा पुनर्विचार करावा असं सुचवल्यानंतर देखील त्या ठिकाणी ठामपणे निर्णय घेऊन तो विषय मंत्रिमंडळापुढे आणण्याचं काम करणारे देखील अजितदादा होते। आणि आपल्या सगळ्यांना आठवतं की लाडकी बहीण योजनेनंतर अजितदादांनी गुलाबी जॅकेट घालणं सुरू केलं होतं आणि आम्हालाही सगळ्यांना ते जॅकेट घालायला लावलं होतं। आता या सगळ्या गोष्टी केवळ आठवणींमध्ये आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की संपूर्ण सभागृह अत्यंत या परिस्थितीमध्ये दुःखी आहे। खरं तर अशा प्रकारचा प्रस्ताव मांडणं एक घटनात्मक जबाबदारी देखील आहे। पण मला असं वाटतं की माझ्याकरता एक अत्यंत भावनिक अशा प्रकारचा देखील हा प्रसंग आहे। महाकवी भास यांचं एक नाटक आहे स्वप्न वासवदत्त, आपल्याला माहिती आहे त्यातला एक संस्कृत श्लोक आहे, काष्ट गतो ही पावका काय दहती मित्र शोकस्तु हृदयमस्तीच दहती। याचा अर्थ असा आहे की लाकूड जळते तेव्हा तो अग्नी केवळ शरीर जाळतो, पण मित्रशोक हा हृदय आणि अस्थिलाही अर्थात आपल्या अंतस्थ आत्म्यालाही जाळतो। अजितदादांसारख्या एका सच्च्या मित्राचा सहप्रवासाचा असा मृत्यू होणं ही खरं म्हणजे केवळ राजकीय हानी नाही तर आपल्या सर्वांच्याच अंतःकरणाला प्रचंड वेदना देणारी अशा प्रकारची बाब आहे। आपण असं म्हणतो की काही गोष्टींवर काळ केवळ हे औषध असतं, पण तरी देखील कितीही काळ गेला तरी काही वेदना या मात्र कमी होत नाहीत। अशा प्रकारची निश्चितपणे ही एक वेदना असणार आहे। आपण अनेक वेळा राजकीय नेत्यांच्या निधनानंतर पोकळी निर्माण झाली अशा प्रकारचं वक्तव्य करतो। खरं म्हणजे ज्यावेळी एखादा ज्येष्ठ नेता आपल्यातनं ते निघून जातात, अनेक वर्ष त्यांनी काम केलेलं असतं, त्यावेळी त्यांच्या निधनाने
त्यांची कमतरता जाणवते, ती पोकळी नसते. पण ज्यावेळी अजितदादांसारखा एक व्यक्ती जो राजकीय क्षेत्रामध्ये स्थिरावलेला आहे, ज्यांनी राजकीय क्षेत्राला वेगवेगळ्या पद्धतीनं पादांकरात केलाय, ज्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व नेतृत्व निर्माण केलं आहे आणि ज्या व्यक्तीकडे समाज आणि संपूर्ण क्षेत्र भविष्याच्या दृष्टीनं पाहत आहे, असा व्यक्ती ज्यावेळेस निघून जातो त्यावेळी खऱ्या अर्थानं पोकळी निर्माण झाली हा जो शब्द आहे त्या शब्दाची व्याख्या काय आहे हे आपल्याला लक्षात येते. कारण तो असा क्षण असतो की ज्यावेळी आपल्याला लगेच लक्षात येतं की आता अशा प्रकारचे अजितदादा दुसरे होऊ शकत नाही. त्यामुळे ही जी पोकळी आहे ही पोकळी भरून काढणं हे अत्यंत कठीण आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं त्यांचं अकस्मात निधन हा आपल्या सर्वांकरता एक धक्का देखील त्या ठिकाणी आहेच. खरं म्हणजे मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये, जनतेमध्ये जात असताना, प्रसार माध्यमांमध्ये, जाहीर कार्यक्रमांमध्ये, अधिवेशन चालू झाल्यानंतर अजितदादांचं अस्तित्व हे सगळीकडे ठळकपणे जाणवायचं. कारण आपल्याला कल्पना आहे की प्रत्येक गोष्ट ही शिस्तीत झाली पाहिजे अशा पद्धतीनं सातत्याने अजितदादांचं त्या ठिकाणी म्हणणं असायचं. आणि सकाळी 6 वाजल्यापासून काम करणारा नेता अशा पद्धतीनं त्यांची ख्याती होती. कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू हीच विश्रांती, हे काव्यवचन खरं म्हणजे अजितदादांच्या जीवनाकडे आपण बघितलं तर आपल्याला ते सत्य वाटतं. कारण अखंड जीवनामध्ये कार्यमग्न असलेले अजितदादा, प्रत्येक क्षणाचा नीट उपयोग करणारे अजितदादा, कुठलीही गोष्ट नियोजन केल्याशिवाय न करणारे अजितदादा, या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की राजकारणामध्ये खूप विरळ आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर त्यांचा आणि आमचा दोघांचाही जन्म 22 जुलैचा. दादा माझ्यापेक्षा 11 वर्ष मोठे होते, खऱ्या अर्थानं माझे दादाच होते. आणि मला असं वाटतं की गेल्या